केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये पाशवी बहुमत आहे, परिस्थिती खूप वाईट आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही असा हल्लाबोल ठाकरेंनी पुन्हा एकदा केला। डबल इंजिन सरकार असलं तरी इंजिन नुसतं धूर सोडतंय असं ठाकरे म्हणाले। भाजपने सर्वात मोठा संभ्रम घोटाळा केलाय। संभ्रम घोटाळा म्हणजे मीच तुमचा कैवारी असं ठाकरेंनी म्हटलं। लढणारा पक्ष फक्त आपलाच, आपण प्राणपणाने लढतोय असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं। आम्हाला जे काही हिंदुत्व शिकवलं आहे ते वेगळं आहे, भाजपवाले सांगतात ती भाकड कथा आहे असंही ठाकरे म्हणाले। म्हटलं जरा एकदा करू दे तर सरकार बरोबर जनतेने निवडून दिले का? एवढं प्रचंड पाचवी बहुमताचं सरकार माझ्या तरी आठवणीत पहिल्यांदा, पण इथे सुद्धा बहुमत आहे आणि केंद्रात सुद्धा बहुमत, म्हणजे डबल इंजिन। पण वस्तुस्थिती अशी आहे की इंजिन जरी दोन असली तरी नुसतं धूर सोडतंय, प्रत्यक्षात काहीच नाही। परिस्थिती फार वाईट आहे आणि हळूहळू लोक, हे शेतकरी असतील आणि सर्वसामान्य सुद्धा त्या एका भ्रमातून बाहेर पडायला लागले की भारतीय जनता पक्षाने म्हणजे रोज घोटाळे बाहेर येत आहेत। त्याचा जमीन घोटाळा, त्याचा जमीन घोटाळा, यांनी इतके पैसे खाल्ले, त्यांनी तितके पैसे खाल्ले। पण सगळ्यात मोठा घोटाळा जर कोणता केला असेल भारतीय जनता पक्षाने तर तो आपल्या देशात संभ्रम घोटाळा केला। संभ्रम घोटाळा म्हणजे काय? मीच तुमचा कैवारी, मीच तुम्हाला सगळं काही नाही, मीच तुम्हाला अमोल करेन। म्हणजे आपण म्हणजे जनता सगळी भोळी भावली, काहीच नाही हाताशी, त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, आपलं आयुष्य त्यांना देतं। आणि आता त्यांच्या लक्षात येतं की हे लोक खोटं बोलतात। हे हिंदू हृदय सम्राटांचं तुम्ही कसे काय आले? त्याचं कारण त्याला माहिती आहे की आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं ते वेगळे आहे आणि ते जे काय करतात ते त्या भाकड करतात, त्या भाकड करतात। म्हणजे आज आम्ही मोहन भागवतांचं स्टेटमेंट वाचलं, त्यांनी वाचायचंय की हिंदू धर्माचं रजिस्ट्रेशन नाहीये तर संघाचं कुठून मिळालं, असं म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार या सगळ्या गोष्टी करत चाललेल्या आहेत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या देशाच्या सत्यानाशात होईल। पण तो होऊ नये यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत।